नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना. खूप 2-3 दिवसांनी मी आज व्हिडिओ टाकते. बरं, हा व्हिडिओ आहे कालचा. काल मिस्टर गेले होते फिश मार्केटला. तर काय आणायचं? तर मग मागलं स्क्विड. खूप दिवसांनी खायचं पण होतं. म्हणजे चला मागलं करूया. काय बनवायचं, कसं बनवायचं काय कळत नव्हतं. मग विचार केला माकलांचं घी रोस्ट करूया. मग मी मसाला रेडी केला. जिरा, काळी मिरी, धणे, लसूण, बेडगी मिरची, काश्मीरी मिरची, कांदा जरा मी पोळूनच घेतला होता. मी फ्राय करून घेतला होता. हळद, चिंच आणि थोडं पाणी हे सगळं टाकून मस्तपैकी वाटण तयार केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी तर ऑलरेडी तिकडून साफ करून आणलं होतं, म्हणून घरात साफ करायची गरजच पडली नाही. मग मस्त पॅनमध्ये 2-3 चमचे घी टाकलं. ते चांगलं फ्राय करून घेतलं. झाकण मारून 5 मिनटासाठी शिजवून घेतलं. त्याला पाणी सुटतं. पाणी चांगलं सुकवून द्या. पाणी सुकलं तरच ते चेक करा शिजलं आहे की नाही. शिजलं मग उतरवून घ्या. मी थोडीशी कढीपत्ता टाकली होती, नंतर टाकली तरी चालेल फोडणीला. परत आपल्याला फोडणी द्यायची आहे ना मसाल्याची, त्याच्याबरोबर जमलंच तर मधून तुम्ही घी थोडं टाकत राहा. बघा पाणी किती मस्त सुकलं आहे ना. पाणी सुकलं की उतरवून घ्या. ऑलमोस्ट शिजली पाहिजे 75%. ती शिजून झाली की मग उतरवा. पाणी तर सुकूनच जातं तसं पण. त्याच्यानंतर मी पॅन वापस वॉश करून घेतला. मसाला त्यातला काढून घेतला, नाही तर ते करपून जाईल. आणि परत त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे घी टाकलं. कढीपत्ता भरपूर टाका, मस्त लागतं. आणि मग हा मसाला टाका. मसाला चांगला फ्राय करून घ्या. मध्ये झाकण पण मारा, कारण मसाला शिजला पाहिजे, कारण सगळा मसाला कच्चा आहे त्याच्यामुळे. आणि छान परतवत राहा. 2-2 चमचे तूप घालत राहा मध्ये. मसाला मध्ये सुकतो, म्हणून टेन्शन घेऊ नका. तूप घालत राहिलं की तो परत छान असं क्रिस्पी सारखं दिसतो. मीडियम गॅसवरच ठेवा. तुम्हाला असं वाटत असेल तर थोडं जळतंय तर ते बारीक करा गॅस. मला असं वाटलं पाणी पाहिजे, म्हणून मी शिजण्यासाठी थोडंसं 2-3 स्पूनच पाणी टाकलेलं. मिक्सीमध्ये मसाला होता तोच हे करून घेतला आहे मी. मसाला चांगला रोस्ट झाला आहे. आता ते स्क्विड टाकलेलं आहे मी. बघा मी परत टाकलेलं आहे कढीपत्ता. घी पण टाकलेलं आहे. मीठ तुमच्या चवीनुसार टाका. मी आधी शिजवताना पण मीठ टाकलं होतं, म्हणून मी मीठ नंतर थोडाच टाकलेला आहे. आणि तुम्ही जर वाटून घेणार ना, त्यावेळेस तुम्हाला जेवढं स्पायसी पाहिजे असेल ना, कारण बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची ना एवढी काही स्पायसी नसते, म्हणून ब्लॅक पेपर थोडं टाकून तुम्हाला पाहिजे तेवढं स्पायसी करू शकता. मध्ये मी लिंबू पण टाकलेला आहे. परत मध्ये मी घी पण टाकलेलं आहे. हे 2 वाटीपेक्षा जास्त घी टाकलेलं आहे मी. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.